आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत एसआयटीची स्थापना, मराठा आंदोलक हिंसक होता का याचा एसआयटी कडून तपास होणार। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक चौकशी करणार। सुप्रीम कोर्टाचा स्टेट बँकेला मोठा दणका, उद्यापर्यंत निवडणूक रोख्यांची माहिती द्या, सुप्रीम कोर्टाचे स्टेट बँकेला आदेश। राजकारण हा माझा प्रांत नाही, जे समाधान नाम फाउंडेशनच्या कामात ते राजकारणात आहे असं मला वाटत नाही। नाना पाटेकरांनी राजकारणातील प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्या। नाम फाउंडेशन आणि सरकारमध्ये एमओयू, यावर्षी 350 गावात काम करणार, अभिनेते मकरंद अनासपुरे यांची माहिती। यापुढे शैक्षणिक प्रमाणपत्रांवर वडिलांसोबत आईचंही नाव लागणार। एका याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय। दिल्ली हायकोर्टाचा निर्णय यूजीसी आणि विद्यापीठ मान्य करणार का याकडे लक्ष। अग्नि 5 क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी, दिव्यास्त्र मिशनसाठी पंतप्रधान मोदींकडून डीआरडीओच्या शास्त्रज्ञांना शुभेच्छा। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा सिंह विरोधात एनआयए कोर्टाकडून अटक वॉरंट जारी, साध्वी प्रज्ञा सिंह भोपाळमधून भाजपच्या खासदार। निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीचे अधिकार सरकारला नको, काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव, काँग्रेस नेत्या जया ठाकूर यांचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज। शासन आपल्या दारी कार्यक्रमाला मुदतवाढ, लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागेपर्यंत कार्यक्रमाला मुदतवाढ।